तुझं नाव काय? सुषमा. ओम सुषमा म्हणा ना. नमः सुषमाय सुषमयी. काय कशाला ओम सुषमा नमः, सुषमा नमः, सुषमा नमः. सुषमा म्हणजे सुगंध. इट इज डिव्हाइन फ्रेग्रन्स. तो काही बागेतली सुषमा नाही आहे ती सुषमा आहे सगळीकडे पसरलेला अमृतासारखा देवांचा सुगंध. बस ते करता करता माझ्या जीवनाला सुगंध येईल आणि माझी प्रत्येक कृती फ्रेग्रंट बनेल. फ्रेग्रंट म्हणजे सुगंधी. कुठलंही नाव घ्या. माझं नाव प्रद्युम्न आहे, माझं नाव हे आहे, माझं नाव फक्त ओम म्हणा. तुमचं नाव घ्या, नमः म्हणा. तुम्हाला जर देवाला विश्वास नसेल ना, स्वतःवर तरी विश्वास ठेवा. आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे ना, तो आस्तिकच आहे. तोच खरा आस्तिक आहे. आपण सहज बघितलं होतं ओ माय गॉड जो चित्रपट होता, त्याच्यात सुरुवातच तो करतो काय देवाला तुम्ही करता. सुरुवातच तुम्हाला माहीत आहे ना की भूकंप होतो आणि ह्याचं दुकान तसंच राहतं. बघा बाकीच्यांची दुकानं पडतात आणि त्यांना इन्शुरन्स मिळतो. इन्शुरन्स कंपनी इन्स्पेक्शन करायला येते. तुझ्या दुकानाला काही झालेलं नाही आहे. गॉड्स ग्रेस. म्हणजे कसली गॉड्स ग्रेस. इकडे ही क्रॅक गेलेलं आहे, तिकडे ती क्रॅक गेलेलं आहे. आणि तुम्ही काय सांगता, आमच्या सर्व्हिस कंडिशन्स असतात ना, कंडिशन्स अप्लाय, त्या इतक्या बारीक असतात की कोणी वाचू शकणार नाही. यू हॅव टू यूज दॅट मॅग्निफाईंग ग्लास. त्याच्यात लिहिलेलं होतं की नॅचरल डिझास्टर असला तर आमची कंपनी तुम्हाला जे काही कॉम्पेन्सेशन वगैरे आहे ते देईल. पण डिझास्टर नॅचरल नसेल तर आमची कंपनी एक पैसा तुम्हाला द्यायला बांधील नाही आहे. आता नॅचरल डिझास्टर काय आहे? अर्थक्वेक. मग ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना आमची कंपनी देणारच आहे. पण तुमचं घर उभं आहे ना, गॉड्स ग्रेस. तो म्हणतो आधीपासूनच मी देवाला मानत नव्हतो. देवाने बरी मला शिक्षा दिलेली आहे की नाही म्हणलं तरी माझंही नुकसान झालेलं आहे, परंतु पडलेलं नाही आहे म्हणून मला काहीच मिळणार नाही. मी देवावर खटला लावणार, असा तो सिनेमा आहे. आता त्याच्यातला बारकावा एक दोनच तुम्हाला सांगतो मुद्दामून. ज्या वेळेला हा म्हणतो की देव नाही हे मला माहीत आहे, आतून मला माहीत आहे देव नाही आहे म्हणून, पण मी कोर्टात सिद्ध करणारे देव आहे. आणि देवाची इच्छा म्हणून जर हे घडलेलं असेल तर मला देवाकडून कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. मी जाईन कोर्टात. आता अशा वेळेला तो जे आर्ग्युमेंट करतो त्या ऐकायला 3 धर्माचे प्रमुख येतात. एक पादरी येतो, फादर, दुसरा मौलवी येतो मुसलमानांचा, आणि दुसरा पंडित येतो. हे तिघजण काय बोलतायत माहीत आहे? देव नाहीच आहे हो, हे आपल्याला माहीत आहे ना. काय सिद्ध करणार आहे? कल्पना करा. दे आर द लीडर्स ऑफ देअर रिलिजन्स. अशा वेळेला ते म्हणतात देव नाहीच आहे. कुठल्या ग्रंथात सांगितले देव आहे म्हणून? नाही आहे. काय सिद्ध करणार आहे कोर्टात? आणि लगेच मग ते एक जण असा बासरी वाजवत असतो कायम, दुसरा असतो ते. आपण धर्माचे प्रतिनिधी म्हणल्यानंतर काहीतरी नाटक केलंच पाहिजे, काहीतरी अभिनय. पण परस्परात ते म्हणत असतात देव नाही आहे. तो कसा प्रूव्ह होतो ते बघतो. आणि इकडे हा म्हणतो मी कुराणाचा अभ्यास करणार, मी बायबलचा अभ्यास करणार, आणि मी गीतेचा अभ्यास करणार, आणि त्यातून मी व्यवस्थित शोधून काढणार की याच्यामध्ये देवाचं अस्तित्व नुसतं मान्य केलेलं नाही तर सिद्ध केलेलं आहे. इट इज नॉट ओनली ॲक्सेप्टेड, इट इज प्रूव्ड. आता हे करायला लागल्यानंतर कृष्ण महाराज येतात. आता कृष्ण काही करू शकेल. एक कृष्ण जन्माला भागवताच्या सप्ताहाच्या वेळेला आईस्क्रीम दिलं. लोक म्हणाले हे काय द्यायचं आहे काय? का नाही? त्यावेळेला जर आईस्क्रीम असतं, दुधाचा पदार्थ आहे तो. दूध साखर खात नव्हता कृष्ण, सांगा बरं. कृष्णाने कृष्णाने जीन्स दिल्या असत्या तर जीन्स घातली असती. कृष्णाने ब्रेक डान्स केला असता. ही इज अ डिव्हाइन डान्सर, ही इज अ डिव्हाइन म्युझिशियन, ही इज अ डिव्हाइन फ्लूट प्लेअर. त्याला काही अशक्य नाही. हा स्कूटरवरून येतो, आकाशातून स्कूटर वगैरे ते त्याच्या घरासमोर उतरतो, चौकशी करतो, हे मला पाहिजे. तो म्हणतो तोच मी. तू कोण आहेस? माझा अभ्यास आहे ग्रंथांचा, बायबलचा. अरे मला उपयोगी वर्षी माझ्याच घरात राहतो वगैरे वगैरे. मग तो त्याला हे दाखवतो, ते दाखवतो, तो कोर्टात मांडतो. आणि ह्या तिघांची एवढी कुचंबण होते. या तिन्ही ग्रंथात सांगितलेलं आहे गॉड डज नॉट ओनली एक्झिस्ट, हिज एक्झिस्टन्स कॅन बी प्रूव्ड. आता म्हणतो जज म्हणतो आता काहीतरी निर्णय द्यायलाच पाहिजे, ह्याच्या बाजूने निकाल दिला जातो. हे कोणी देवांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या संस्था आहेत, त्यांनी याला कॉम्पेन्सेशन द्यावं. जर LIC म्हणजे इन्शुरन्स कंपनी देत नसेल तर धर्माच्या प्रतिनिधींनी द्यावं वगैरे. या मधल्या काळात ज्या वेळेला हा जिंकायला लागतो त्यावेळेला ह्याचे पुतळे उभारायला लागतात, ह्याची आरती केली जाते, ह्याला तो हे करतो, माळा घातल्या जातात. हा देवच झाला ना. देव नाही हे कोर्टात सिद्ध करणारा देव झाला. हे आपल्या देशाचं नाही, जगाचं दुर्दैव आहे.
बुद्धांनी सांगितलं मूर्तीपूजा करू नका, आणि जगात सगळ्यात मोठ्या मूर्ती बुद्धाच्या आहेत. म्हणून नेहमी जे अनुयायी आहेत ना, फॉलोअर्स, दे डिफीट द फाउंडर. ज्यांनी ज्यांनी निर्माण केलेलं सांगा ना. म्हणून गमतीनं शॉ म्हणाला होता, दो आय एम अ ह्युमरिस्ट, दिस इज नॉट अ स्टेटमेंट ऑफ ह्युमर. ख्राइस्ट वॉज द लास्ट ख्रिश्चन हू डाईड ऑन क्रॉस. त्याच्यानंतर ख्रिश्चॅनिटी सुरू झाली. मेंढरं आपल्याकडेही तसंच आहे. एखादाच असतो की ज्याची आतून श्रद्धा असते देवाच्या अस्तित्वावर. आता हा अभ्यास करता करता देवाच्या अस्तित्वावर याची श्रद्धा बसते, पण देवाची मूर्ती नाही. आणि बाहेर येऊन बघतो ते असा जय जय का, याला हार घालतात, तिथपर्यंत ठीक होतं. आणि नंतर म्हणतात आओ, तो म्हणतो माझी मूर्ती, आणि मूर्ती कशाला, आरती आणि प्रसाद वाटेंगे. तो एवढा चिडतो, त्याच्या हातात छत्री असते, पहिली गोष्ट करतो आपली मूर्ती फोडून टाकतो. दुसऱ्या चौकात दुसरी मूर्ती असते, ती मूर्ती फोडून टाकतो, मूर्ती फोडून टाकतो. माझी पूजा कशाला करता, मी पूजेच्या विरोधात आहे. पूजा ही निर्गुण निराकाराची आहे. गॉड विच इज शक्ती विदाउट एनी फॉर्म. हे लक्षात ठेवा, फॉर्मच नाही त्याला, अँड विदाउट एनी नेम. तुम्ही नेम द्या, काही हरकत नाही, तुम्ही कुठलाही फॉर्म करा. तुम्हाला मी सांगितलं ना, KGतला मुलगा आहे तो ख्रिश्चन, तो म्हणतो आय फील लाईक ड्रॉईंग युअर गॉड्स. तर मी म्हटलं तुला काय आमच्या देवाबद्दल माहीत आहे. तो म्हणतो की दत्ता हॅज 3 heads 6 hands, सो देर इज अ चॅलेंज. आमच्याकडे गॉड काढायचा असेल तर क्रॉस, बघा ना. आणि नाहीतर तो असा लोंबणारा येशू. आमच्याकडे व्हरायटी कुठे आहे, तुमच्याकडे खूप व्हरायटी आहे. म्हटलं अरे यू सीम टू नो अ लॉट ऑफ अबाउट गॉड्स, यू टेल मी व्हॉट एक्झॅक्टली. तर तो म्हणतो एक सांगू का तुम्हाला सर, व्हॉट गणेश हॅज इन फ्रंट, हनुमान हॅज ॲट द बॅक. तो चित्रकार आहे, तो काय आहे, KGचा विद्यार्थी आहे. पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही शेवटी सोंड आहे म्हणून त्याला गणपती म्हणता, शेपूट आहे म्हणून त्याला मारुती म्हणता. इट इज पार्ट ऑफ देअर फॉर्म, ते रूप आहे. पण गणेशाचं कार्य काय, संकट दूर करायचे. हनुमंताचं कार्य संकटांचं निरसन करायचं. अरे प्रत्येक देवाचंच ते कार्य आहे ना. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्यात गॉड आहे, आपल्यात देव आहे, आपल्यात दानव आहे, आपल्यात मानव आहे. ज्या वेळेला आपण देत असतो ना विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, त्यावेळेला आपण देव असतो. ज्या वेळेला राखत असतो ना, हे मला राखण करतो, त्याला राक्षस म्हणतात, रक्षती. आणि कधी मी देतो कधी घेतो, कधी देतो कधी घेतो, त्यावेळेला मी मानव आहे. म्हणजे मला चॉईस आहे देव बनून कायम जगायचा, मला चॉईस आहे. पण आय प्रिफर टू बी मानव, आणि संधी मिळाली तर दानव. देव नको, संधी मिळाली तर. एक सांगत होता खूप 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रायमरी स्कूलचा एक मास्टर रिटायर व्हायला आलो, एक पैसा ब्राईब घेतले नाही. दुसरा एक म्हणाला तुला संधी मिळाली का रे ब्राईब घ्यायची, त्या तुझ्या मराठी प्रायमरी शाळेत ॲडमिशनसाठी 50,000 रुपये घ्या, पण मला ॲडमिशन द्या असं म्हणत होतं नाही ना. तुला कोणी ब्राईब ऑफर केली का. तो म्हणतो नाही, प्रायमरी टीचरला कोण ब्राईब म्हणजे लाच देणार आहे, म्हणून तू क्लीन आहेस. कारण तुला घाण होण्याची, भ्रष्टाचार करण्याची संधीच मिळाली नाही. संधी मिळून सुद्धा जो क्लीन राहतो, ही इज ग्रेट, ही इज द हिरो. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपल्या पतनाचे अनेक क्षण असतात. पतन मीन्स फॉल. टेम्पटेशन म्हणजे आपल्याला प्रलोभन असतात. ॲट्रॅक्शन्स, निरनिराळे ॲट्रॅक्शन असतात. आणि याचं एकच उदाहरण किंवा एकच जागा बघायची असेल तर मॉल. यू गो टू द मॉल, तिथे मोहिनी असते, तिथे मायाविनी असते, तिथे रंभा असते, तिथे मेनका असते. ऑल अप्सराज आर प्रेझेंट. त्यांची जी शक्ती आहे ना, मोहिनी म्हणजे मोहक शक्ती, ते बघतात इकडे एक ड्रेस हा टांगलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो त्या ज्या पुतळ्याला टांगलेले असतात ना, आम्ही सुद्धा शाळेत असताना पुतळे सुरू झाले होते, पण काय बथ्थड पुतळे होते. आता काय देखणे असतात. तुम्ही नुक्कड नावाची जे एक सिरियल होती ना, त्याच्यात हे सगळे नुक्कड म्हणजे कोपऱ्यावर जगणारे, फुटपाथवर झोपणारे. तर हा रात्री काय करतो, त्याला सांगतो नोकराला वगैरे, हे जी तुझी बाहेरची आहे ना ती उघडी ठेव रे. का. तो म्हणतो मला पार्टनर नाही आहे, पण ही तुझी जी लेडी आहे साडी वगैरे नेसलेली, तिला मी बरोबर घेऊन झोपतो. ही कल्पना आहे, लक्षात ठेवा. पण गरीबच आहे, नुक्कड आहे तिथे, ही कल्पना आहे. त्याला मॅनिकॅन म्हणतात. ते आज तुम्ही फक्त गुगलवर काढा, लिव्हिंग मॅनिकॅन्स अँड द लाईफ ऑफ अमेरिकन्स ऑर लाईफ ऑफ युरोपियन्स. मुद्दामून बघा. AI वापरलेला आहे का नाही. जशी बार्बी डॉल आणि स्टॅटिस्टिकली फिगर एवढी परफेक्ट आहे,
तुम्ही इतकं 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 मेजरमेंट काढता आणि मिस वर्ल्ड किंवा मिस पॅसिफिक वगैरे ठरवता ना, बार्बी डॉल इज द परफेक्ट प्रपोर्शन. पण ती बार्बी डॉल आहे. मग आता ह्या ज्या निरनिराळ्या स्त्रिया त्यांनी तयार केलेल्या आहे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दे लुक लाईक लिव्हिंग ह्युमन बिईंग. जपानमध्ये साधारणतः 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इतकी सुंदर सर्व्हिस आहे. तिथली प्रत्येक सेल्स गर्ल इतकं प्रेमाने बोलते की एक शर्ट घ्यायचा असेल तर तुम्ही किमान 2 शर्ट घेऊन बाहेर पडता. ती बघा ना, हा तुम्हाला पुढून चांगला दिसतो, हा तुम्हाला मागून चांगला दिसतो, घ्या ना 2, एकावर एक बघा फ्री. हां मग घेतो ना, मग 2 घेतो, 2वर 2. कल्पना करा, तुम्हाला ती मोहात पाडते कारण ती मोहिनी आहे. तुम्हाला ती खरं खोटं पितळच आहे ते, पण पॉलिश केलेलं आहे, गोल्ड प्लेटेड, ती सोनं म्हणून विकते कारण ती मायाविनी आहे. हे विचार करा, या सगळ्या शक्ती आहेत की ज्या आपल्याला आकर्षतात, ज्या आपल्याला प्रलोभन म्हणजे दे टेम्प्ट अस अँड इन दॅट टेम्पटेशन वी फॉल. सावध राहायला पाहिजे. कोण वाचवणार आहे मला? फक्त सद्गुरू, फक्त नाम वाचवणार आहे मला. श्रीराम म्हणत खरेदी केली ना, तर तुम्हाला सांगतो तिथे तुम्ही फसलात ना तरी त्यातून काहीतरी चांगलं बाहेर पडेल. तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. ठीक आहे, हरकत नाही, कोणाचा तरी फायदा झालेला आहे, काही ना काहीतरी आपण समाधान करू. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला मी म्हणतो की अर्ध्या तासाची मला करे, अर्धा तास म्हणजे 30 मिनटं नाही, 27 मिनटाचं प्लॅन तयार करा. मी तुम्हाला सांगत होतो जप, कुठल्याही स्वतःचा नामाचा जप केला तरी चालेल. पण गोव्यात अनेकांचा विश्वास आहे. कशावर विश्वास आहे? की ज्याला आपण म्हणतो की देव आहेत, आपला देवावर विश्वास आहे, मग देवाचं नाम घ्यायला काही हरकत नाही आहे. एक माळ, बरोबर. पण ते घेताना असं चिंतन करायचं की श्रीराम जयराम जय जयराम, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा ओम नमः शिवाय. ओम म्हणजे काय? अरे आयुष्यभर पुरेल ओमचा विचार करायला. ओमचे किती अर्थ सांगितले आहेत? 49 अर्थ तर विनोबांच्या पुस्तकात आहेत. आणि त्या एकेका अर्थावर एक PhD लिहिली जाईल. ओम म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक शब्दाला प्रत्येक अक्षराला अर्थ आहे. आता ओम नमः शिवाय 6 अक्षरी मंत्र आहे. 6 कडव्यांचं स्तोत्र आहे, षडाक्षरी मंत्र. नमः शिवाय 5 अक्षरी मंत्र आहे. पंचाक्षरी 5 कडव्यांचं म्हणजे 5 स्टांजाज शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. न म्हणजे काय, म म्हणजे काय, शि म्हणजे काय, वा म्हणजे काय, य म्हणजे काय. नमः शिवाय. चिंतन किती करता येतो. आणि जो चिंतन करतो ना त्याला चिंता नाही आहे. आत्ता येताना मी क्रिकेटचे बघत होतो हायलाईट्स, त्याच्यात तो म्हणत होता स्पेशल कॉमेंट, अरे चिंता क्यों करते हो, चिंतन करो चिंतन. आणि याच्यात झालेल्या तुमच्या चुका आहेत ना त्या सुधारा. मी क्रिकेटबद्दल जास्त बोलत नाही, पण लक्षात ठेवा की चिंता करू नका, हे आपल्याला सांगितलं. चिंतन करा, विचार करूया. या मंत्राचा अर्थ काय आहे? हा गणेश आहे, गणेशाचं पोट मोठं आहे. अर्थ काय आहे? त्याची सोंड वाकडी आहे. वक्रतुंड महाकाय आपण नेहमीच म्हणतो ना, म्हणून वक्रतुंड काय आहे? वक्रतुंडाचा अर्थ काय आहे? अत्रे गमतीनं म्हणाले होते, हा गणपती अत्यंत क्षमाशील आहे. वक्रतुंड महाकाय तुम्ही म्हणता ना, वाकडतोंड्या ढैरपोट्या मराठीत म्हणायला पाहिजे की नाही? तुम्ही तेच म्हणता, पण हा सहन करतो म्हणून त्याचं पोट आणखीन वाढत जातं. तुमचे अपराध, तुमच्या चुका तो पोटात घालतो म्हणून तो लंबोदर आहे. मला लंबोदरचा अर्थ मिळाला, म्हणजे तो माझ्या चुकांना क्षमा करतो. हे जर लक्षात आलं तर आपण जो ज्ञानेश्वरीतला विषय बघतोय की देह आणि देही, ज्यावेळेला पुढे तुम्ही जाणार असाल, आपण ध्यान करायचं आहे. 13 मिनिटापासून आम्ही सुरू केलं, कारण आमचा मंत्रच 13 अक्षरांचा आहे. आणि 13 मिनिटापासून करत करत आम्ही आता जवळजवळ 27 मिनिटं, रोज 1 मिनिट वाढवायचं. आणि साधारणतः 30 मिनिटं आल्यानंतर आम्ही थांबणार आहोत. आणि ते 30 मिनिटं या 2 दिवसातच येणार आहेत. 30 मिनिट्सपेक्षा नंतर वाढवा. पण 13 मिनिट आज, 14 मिनिट नंतर. छोटी पोरं सांगायची आज 17 मिनिट सर, 1 मिनिट वाढवायचं आहे. आणि काही नाही, फक्त गप्प बसा, काहीच करू नका. दुसऱ्या दिवशी सगळं लक्ष इकडे द्या. लक्ष म्हणजे डोळेवर करायचे नाही आहेत, मन शांतपणे. मी कुठेही असलो तरी माझं लक्ष इकडे करता येतं. आणि इथे जर भ्रूमध्याकडे जर ज्याचं अटेन्शन आहे, तोच अर्जुन बनू शकतो, तोच अभिमन्यू बनू शकतो, तोच एकलव्य बनू शकतो, तोच ध्रुव बनू शकतो, तोच प्रल्हाद बनू शकतो. कारण का? लक्ष इथे आहे, इथे लक्ष आहे. मग खाली बघून वरती तो माशाचा डोळा फोडणं अर्जुनाला सोपं आहे, कारण अर्जुनाचं लक्षच इथे आहे.
तुम्ही मुद्दामून बघा की आपल्याकडे सिल्वर आणि गोल्ड मेडल्स शूटिंगमध्ये मिळालेले आहेत ना, त्यांनी काय सांगितलेलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे तुमचं लक्ष इकडे आणि नंतर टार्गेट आणि नंतर ब्रेथ घ्या, ब्रेथ होल्ड करा आणि शूट इट आणि नंतर लीव द ब्रेथ. हेच करायचं आहे आपल्याला. टेक युअर ब्रेथ, होल्ड युअर ब्रेथ अँड लीव युअर ब्रेथ. श्वास घ्या, श्वास थोडा वेळ थांबवून धरा आणि नंतर श्वास सोडा. आता एक करायचं, थांबवून धरू नका सुरुवातीला. आपण श्वास घेतला, श्वास सोडला, श्वास घेतला, श्वास सोडला. श्वास घेताना आपण ऑटो सजेशन हे या 4 महिन्यात करूया. आपण ऑटो सजेशन पॉझिटिव्ह. मला काही वाईट घडणारच नाही, मला वाईट काही दिसणारच नाही आहे, मला सगळं माझं आयुष्य दिसतंय, काय वाईट घडणार नाही, घडणार आहे ना, पण मला ते चांगलंच वाटणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही काही वाईट म्हणलं त्याच्यात चांगलं असतं. चांगलं बघतो त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिमिस्ट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि जो वाईट बघतो, आपण कितीदा बघितल्यात या निरनिराळ्या गोष्टी, कितीतरी गोष्टी सांगतात. 2 prisoners looked from behind the bars. 3 महिन्याची त्यांना शिक्षा झालेली आहे, एकाच चोरीत पकडले गेलेले आहेत. 3 महिन्याला एकच दिवस आहे, उद्या दोघंजणं सुटणार आहेत. प्रिझनच्या बार्स खाली उभा आहेत, समोर सगळी माती आहे, प्रचंड पाऊस पडलेला आहे, चिखल झालेला आहे. एक जण म्हणतो काय आपलं आयुष्य, चिखल, कुणी यावं आणि तुडवावा असा चिखल. उद्या सुटलो आणि बायकोकडे गेलो तर बायको म्हणेल आधीच चालते वा, चोराची बायको म्हणून मला समाज नाही ओळखू नये. मुलांकडे गेला, चला चोरांची मुलं म्हणून आम्हाला लोकांनी ओळखू नये, जा आम्ही ओळखत नाही तुम्हाला. काय आयुष्य आपलं. त्यावेळेला दुसरा म्हणतो मी माझ्या बायकोकडे जाणारच नाही, मी माझ्या मुलांकडे जाणारच नाही, मी दुसऱ्या गावात जाणार, हमाली करणार, पैसे साठवणार, छोटा व्यवसाय सुरू करणार, त्यात यशस्वी होणार, त्यात मी मग मोठा झाल्यानंतर एखादी इलेक्शनसुद्धा लढेन आणि समजा कॉर्पोरेटर वगैरे कोणीतरी गावाचा नगराध्यक्ष वगैरे झालो, देन विथ ऑनर आय विल गो बॅक टू माय वाईफ. मी एवढं कमवलेलं आहे, विल यू ॲक्सेप्ट मी ॲज युअर हजबंड, वाय नॉट. ते येईल ना परत. मुलं म्हणतील अरे व्हेरी गुड, आय एम प्राऊड, वी आर प्राऊड ऑफ यू फादर. ते येतील माझ्याकडे. आत्ता मी जाणार नाही. ती कविता काय सांगते, 2 prisoners saw from behind the bars, one saw the mud, the other saw the stars. मी काय बघणार आहे आयुष्यात, मड बघणार आहे, मड आहेच की, बघायचं तर स्टार्सकडे बघूया, लुक अपवर्ड. आणि मग लक्षात येईल की सतत कुठलं ना कुठलं तरी शिखर, कुठलं ना कुठलं तरी स्वप्न मला बोलवत असतं. हे लक्षात घ्या. आणि ते झाल्यानंतर सूचना आपण सकाळी दिली होती की मी श्वास घेतोय आणि श्वासातून शक्ती मिळवतोय, मी श्वास सोडतोय आणि त्याच्यातून मुक्ती मिळवतोय. आता एवढंच फक्त लक्षात घ्यावं. 21 दिवसात तुमच्यात एवढा बदल होईल. आषाढी एकादशी, आषाढी वद्य एकादशी आणि पुढे श्रावणातली एकादशी येण्याऐवजी तुम्ही मला फोन करून कळवा, अरे आय हॅव गॉट रीड ऑफ इट. मला निगेटिव्ह विचारच येत नाहीत मनात, मला जीवनाची चिंता कधी वाटतच नाही आहे. काय केलं, श्वास घेताना शक्ती कशासाठी, जगण्यासाठी आणि देहासाठी. हे 2 भाग आहेत. जगणं इज लिव्हिंग अँड देह इज बॉडी. त्याच्यासाठी मी शक्ती मिळवतोय. आणि आता श्वास सोडताना मुक्ती. बघा, जो श्वास चांगला सोडतो तो चांगला गायक होतो. श्वास चांगला सोडतो तो फास्टेस्ट बॉल टाकू शकतो क्रिकेटमध्ये. जो चांगला श्वास करतो तो कराटे वगैरे हा हा करतात ना, श्वास सोडतात. श्वास सोडतो तो चांगला वक्ता बनू शकतो, चांगला कविता वाचणारा बनू शकतो. श्वास घेताना आपण बोलू शकत नाही, माहीत आहे. श्वास सोडताना सगळे आपले वाणीचे व्यवहार आहेत. बोलणे, ओरडणे, रडणे, चिडणे. बघा, हे सगळं श्वास बाहेर सोडताना आहे. माझं सगळं जीवन, माझं सगळं व्यक्तिमत्व म्हणजे ऑल माय पर्सनॅलिटी, ऑल माय कॅरेक्टर, ऑल माय कल्चर आय एक्सप्रेस व्हाईल आय ब्रीथ आउट. हे अगदी लक्षात ठेवा. म्हणजे मी काही करत असेल तर पहिली गोष्ट व्हर्टिकल ब्रीदिंग. झोपलोय ना तरी नाकातून आत, इकडे कंठात, इकडे छातीत, इकडे नाभीपर्यंत. नाभी, इज इट द पार्ट ऑफ युअर रेस्पिरेटरी सिस्टम? नो, बट इट इज पार्ट ऑफ युअर स्पीच मेकॅनिझम. आपण मराठीत म्हणतो बेंबीच्या देठापासून का ओरडतोयस. हा बेंबीचा देठ आहे ना, रिअली दॅट इज द स्प्रिंग ऑर द ओरिजिन ऑफ आवर लँग्वेज. आत्ता मी बोलताना नाभीसमोर ठेवला तर आय फील द व्हायब्रेशन्स ॲट द प्लेस ऑफ नॅव्हल. त्याच्याशिवाय शब्द निर्माणच होणार नाही. आता 4 लेव्हल्स आहेत, 4 महिने आहेत माझ्यासाठी. पहिला महिना आषाढ, नंतर श्रावण, नंतर भाद्रपद. आपण म्हणतो ना 4 महिने. पहिल्या आषाढात मी सांगणार आहे की नाभीच्या ठिकाणी स्फुरण आहे ना, तिथपर्यंत मी पोचणार नाही.
वाणीच्या ठिकाणी जे उच्चारण आहे ना, उच्चारण सुधारेल. इट इज नॉट दॅट आय विल इम्प्रूव्ह माय प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, आय विल इम्प्रूव्ह माय व्होकॅब्युलरी, आय विल इम्प्रूव्ह माय डिलिव्हरी, आय विल नॉट यूज एनी बॅड वर्ड और एनी हार्श वर्ड. मी कठोर शब्द वापरणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी सगळ्यांशी प्रेमानं. हे वाणीचं व्रत आहे हो. दिस इज द सेल्फ डिसिप्लिन. म्हणून वाणी म्हणजे उच्चारण. नंतर कंठात, कंठात काय आहेत? स्वरतंतू आहेत, त्याला व्होकल कॉर्ड्स म्हणतात. त्या व्होकल कॉर्ड्समध्ये फक्त अ आ ए ई उ उ ए ऐ स्वर तयार होतात, त्याला स्वरतंतू म्हणतात. आणि नंतर खाली आल्यानंतर छाती आहे, छातीच्या ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत, ज्याला स्पंदन म्हणतो. अ इथे मिळाला, क तोंडात मिळतो, क ख ग घ म प फ ब ब म. तोंड आहे, तोंडाचे जे जीभ, दात, टाळू म्हणतो आपण ज्याला, आणि मुख्य म्हणजे गाल, यातून माझी सगळी भाषा बनते. फुगा म्हणताना गाल फुगवले की समजायचं तो पुण्याचा माणूस आहे. फुगा एके ह्याच्यात त्यांनी केलं होतं, फुगा म्हणताना ओठ फुगवायला कशाला पाहिजे, त्याशिवाय फुग्याची गंमत येत नाही. फुगा म्हणकीसारखं हे गंमत आहे. आपण उच्चार करतो ना, उच्चारण इकडे कंपन आहेत, इकडे व्हायब्रेशन स्पंदन आहेत, आणि इकडे स्फुरण आहे, नाभीला स्फुरण आहे. कविता नाभीपासून जन्मते, गाणं नाभीपासून जन्मतं. मी कशी त्यावेळेला सेकंड खेळले सेट मला माहीतच नाही. मी हरत होते मॅच, पण जिंकले. हे लक्षात ठेवा, इथे स्फुरण आहे. नवीन कल्पना, नवीन प्लॅन्स, नवीन योजना हे इथे निर्माण होतात. पण इथून सुरुवात आहे वाणी. वाणी असलेला प्राणी जर मानव असेल तर मी या प्राणी होणार आषाढ महिन्यात. वाणी असलेला प्राणी. बाकीच्यांना साऊंड आहेत, आपल्याला व्हॉइस आहे. आपण अनेकदा विचार बघितलेला विषय. ऑल अदर ॲनिमल्स अँड बर्ड्स हॅव साऊंड, ऑल थिंग्स हॅव साऊंड. चमचा पडल्यानंतर एक आवाज येतो, प्लेट पडल्यानंतर दुसरा आवाज येतो. साऊंड, साऊंड सिस्टम. व्हॉइस सिस्टम नाही आहे, व्हॉइस सिस्टम इथे आहे. ती सगळी सिस्टम इज इन्स्टॉल्ड ओनली इन मॅन. बाकीच्यांना नाही बोलता येत. एखादा पोपट जरी राम राम म्हणायला शिकलात की त्यावेळेला बरं वाटतं लोकांना. हा राम राम म्हणतोय, काय पूर्वजन्माचं पुण्य आहे. रामकृष्ण म्हणायचे, थांबा, तुम्ही नसताना घरातलं मांजर ज्यावेळेला पिंजऱ्यावर उडी मारेल त्यावेळेला टॅ टॅ करायला लागेल, रामा तू वाचव म्हणणार नाही. कारण राम हा कन्सेप्टच त्याला माहीत नाही. ही इज जस्ट रिपीटिंग द साऊंड. साऊंड लेवलवर माझी उपासना ठेवणार आहे का? नाही ना. आता श्रीराम जय राम जय जय राम सुंदर उच्चार आहे, पण त्याच वेळेला आजोबांच्या मांडीवर बसला श्रीराम जय जय राम का नाही? त्याचा उलट जास्त भाव असेल तर उच्चार वगैरे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्फुरण महत्त्वाचं आहे. दॅट कम्स फ्रॉम माय नॅव्हल. इथे जाण्यासाठी मगाशी सांगितलेलं एक काही मिनटं ब्रीथ, 4-5 श्वास घेऊया, एक एक श्वास वाढवूया. श्वास घेतला त्यावेळेला श्रीराम जय जय राम. आय काउंटेड 1 2 3 4 ब्रीदिंग इन. आता ओम ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. कुठलाही मंत्र, श्रीराम मला सुद्धा स्लो म्हणता येईल. 6 1 2 3 4 5 6. श्वास सोडायला जास्त वेळ, हे आपण ऐकलं आहे, पण प्रॅक्टिस करूया की. आणि जो श्वास सोडताना बाहेर तो चांगला वागतो, तो चांगला बोलतो, त्याची सगळी मूव्हमेंट चांगली असते, तो आदर्श बनतो. श्वास सोडणं ही कला आहे. श्वास घेणं काय, प्राणीसुद्धा श्वास घेतात, पण घेतलेल्या श्वासातून मी गाणं म्हणतो, घेतलेल्या श्वासातून मी प्रार्थना करतो, घेतलेल्या श्वासातून आय कॅन सॉल्व सम्स इन मॅथमॅटिक्स, घेतलेल्या श्वासातून आय कॅन अंडरस्टँड हिस्ट्री, आय कॅन अंडरस्टँड जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, पोएट्री, सगळं शिकता येतं ना मला घेतलेल्या श्वासातून. जनावरं श्वास घेतात, काय शिकतात? जनावरांना काही कल्चर आहे, संस्कृती नाही ना. मला कल्चर आहे. कारण का, मी सोडतो श्वास त्यावेळेला सगळं व्यक्त करतो. एंटायर एक्सप्रेशन ऑफ माय सेल्फ इज व्हाईल आय ब्रीद आउट. ते सुधारा. घेतला जरी झोपलेला आहेत ना तरी एवढं केलं तरी चालेल. श्वास सोडायला जास्त वेळ, निदान 4. इफ यू काउंट 1 2 3 4 1 2 3 4 5 6. दिस इज द बिगिनिंग रेशो और रिदम ऑफ युअर ब्रीदिंग. घ्या ना तुम्ही. अरे तुमची बुद्धी बदलेल. बुद्धी बदलेल. इट विल बिकम शार्प अँड यू विल बिकम फॉरगिव्हिंग.
अरे काय त्याला माहीत नाही ना, त्याला शिकव, त्याला कंडेम कशाला करतोस, वाय यू अब्यूज हिम. बुद्धी दोन्ही अर्थांनीच होते, श्वासावर सगळं आहे. म्हणून मी श्वास त्या अर्ध्या तासात जो घेणार आहे तो श्वास घेताना सांगणार आहे शरीरासाठी शक्ती आणि जगणं, हे 2-3 शब्द लक्षात. फॉर माय बॉडी आय एम ब्रीदिंग इन, फॉर शक्ती आय एम ब्रीदिंग इन, अँड फॉर माय लिव्हिंग, जगणं 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 आय एम ब्रीदिंग इन. व्हाईल ब्रीदिंग आउट, मुक्तीसाठी मला मुक्ती पाहिजे. आय वॉन्ट फ्रीडम फ्रॉम वरीज, काळजीतून मला मुक्ती पाहिजे. फ्रीडम फ्रॉम फियर्स, मला भीती वाटते निर्णय, त्यातून मला मुक्ती पाहिजे. फ्रीडम फ्रॉम नेगेटिव्ह थिंकिंग, मला फ्री व्हायला पाहिजे. फ्रीडम फ्रॉम स्ट्रेस, मनावर जो ताण आहे बघा ना, आय वॉन्ट फ्रीडम फ्रीडम फ्रीडम. आणि त्या श्वास सोडताना जर मी फ्री झालो तर चालता चालता माझी उपासना होते. अशी कुठे मंदिरात जाऊन वगैरे करायची गरज नाही आहे. श्वास ही केवढी आपल्याला दिलेली देणगी आहे. इट इज नॉट ओन्ली फॉर लिव्हिंग, इट इज फॉर लाईफ. श्वास घेतो त्यावेळेला शक्ती, कशासाठी, देहासाठी. आणि कशासाठी, केवळ जगण्यासाठी, फॉर प्लेजर्स ऑफ माय बॉडी. पण ज्या वेळेला मी मुक्ती मिळवतो त्यावेळेला ह्या सगळ्यातून मला मुक्ती पाहिजे. चिंतातून मुक्ती, भीतीतून मुक्ती, नकारात्मक विचारातून मुक्ती, मनाच्या ताणातून मुक्ती. एक लक्षात ठेवा. आणि स्वतःशी बोलूया ना, आणि बोलताना बी पॉझिटिव्ह, खरंच पॉझिटिव्ह बोला स्वतःशी. आणि स्वतःशी बोलल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. प्रत्यक्षात बोलतो किंवा बोलत नाही. म्हणजे आता मला कोणीतरी आतून सांगते की आता थोडंसं आपण ज्ञानेश्वरीचं बोलूया आणि थांबूया, हे लक्षात घ्या. आतून कोणीतरी सांगते, बोलल्याशिवाय मी काही करू शकत नाही. मी झोपू शकत नाही, झोपलेलं उठू शकत नाही. म्हणून बोलूया स्वतःशी. त्याला सांगितले सेल्फ टॉक, सेल्फ कमांड किंवा ऑटो सजेशन. स्वतःला सुचवूया. मला बाहेरून कुणी सुधारणार नाही आहे हो, आतून मी सुधारणार आहे. सेल्फ करेक्शन, ऑटो करेक्शन इज द ओनली करेक्शन. बाहेरचं काय हो, मुलं शिक्षा अशा शिक्षा देऊ नका. त्याला कळत नव्हता प्रेझेंट परफेक्ट. अरे बाबा काय म्हणतोयस, आय हॅव वेंट, आय हॅव वेंट, आय हॅव गॉन, आय हॅव गॉन, आय हॅव गॉन. राईट 1000 टाइम्स. घर माझं जवळ आहे, मी जेवतो आणि परत येतो. 1000 वेळा लिही आय हॅव गॉन होम, आय हॅव गॉन होम, आय हॅव गॉन होम. 1000 वेळा लिहितो तरी सर येत नाहीत. आणि तो म्हणतो यू डिड नॉट कम सो आय हॅव वेंट होम. त्या उपयोग काय त्या शिक्षेचा. बाहेरून दिलेली शिक्षा अशीच असते. आतून जर मी करेक्शन केलं, दॅट इज सेल्फ करेक्शन, दॅट इज रिअल करेक्शन. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण हे जे ज्ञानेश्वरीचा एखादा तरी ओवी वगैरे वाचूया, अनेकांकडे ते दिलेलं असेल, तर जिथे थांबलो तो त्याच्या पुढचा एकच श्लोक वाचूया आणि त्याच्यावरच्या ओव्या. जातस्यहि ध्रुव मृत्यू. जात म्हणजे जन्मलेला आणि ध्रुव म्हणजे निश्चित. जो जन्मलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. मग जीवनातली सगळ्यात रिअल गोष्ट कुठली आहे तर डेथ. आणि डेथ म्हणजे तो मृत्यू कशाला म्हणतो. माझी परीक्षा 10 दिवसांची आहे, अरे आता 9 दिवस उरले, 8 दिवस उरले, संपली. संपली म्हणजे मेली. माय एक्झामिनेशन वॉज बॉर्न, माय एक्झामिनेशन इज कंटिन्युईंग अँड माय एक्झामिनेशन विल डाय. प्रत्येक गोष्टीला या 3 अवस्था आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जातस्यहि ध्रुव मृत्यू, मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. हा आपला विचार आहे की जो जन्मलाय तो मरणार आहे आणि जो मरणार आहे तो पुन्हा जन्मणार आहे. आता माझा विश्वास बसत नाही, नको तू बसू नकोस, पण विचार कर त्यांनी हे का सांगितलं. सांगणारे लोक केवढे विद्वान आहेत. हा तर भगवान बोलत आहेत, व्यासाने शब्दबद्ध केलं आणि आपण ज्ञानेश्वरांचं वाचतोय. ही केवढी 700-700 वर्ष, 7,000 वर्ष हे ग्रंथ चालू आहेत. मूर्ख होती माणसं. तो म्हणतो की आत्ता तू लहान आहेस, मूल, जरा मोठा झालास, यस जरा मोठा झालास, ॲडोलसंट झालास, आता तरुण झालास, आता प्रौढ झालास, मिडल एजेड, आता ओल्ड झालास, यू विल डाय. ही प्रोसेस डेटच्या ठिकाणी थांबली कशाला पाहिजे, चालू राहणार आहे ती. आत्ता तू मेलास, मरताना जर सांगितलंस की या चुका माझ्या जन्मात झाला, पुढचा जन्म असेलच आणि असतोच, त्यावेळेला मला सुधारण्याची संधी दे. मग तुला 4 कुटुंबात जन्माला घालीन म्हणून सांगितलेलं आहे. श्रीमताम, धीमताम, शुचीनाम, लक्षात ठेवा, आणि योगीनाम. तू योगाचा अभ्यास करत असताना जर मेलास तर तुझा पुढचा जन्म योगाच्या कुटुंबातच होईल. भगवान सांगतायत अर्जुनाला. पण अर्जुनाचा प्रश्न आहे, तू किती छान सांगतोयस रे, पण समजा युद्ध संपलं आणि मी जिवंत राहिलो आणि मी उपासना केली आणि उपासना अर्धवट असताना मी मेलो तर काय.
ते म्हणाले काही नाही, ती उपासना आता तू ज्ञानाची उपासना करतोय तर ज्ञानी माणसाच्या पंडिताच्या घरात मी तुझा जन्म देईन. शुचीनाम पावित्र्याची करतोय तर एखादा भक्त आहे त्या भक्ताच्या घरात मी तुला जन्म. श्रीमताम श्रीमंताच्या घरात जन्म घालीन, तुला नोकरी करायची गरजच नाही, कर उपासना. आत्ता करायची होती पण वेळ मिळाला नाही, नोकरी होती, रिटायर झाल्यानंतर सुद्धा नातू नातवंड सगळ्यात गुंतून पडलो. पुढच्या जन्मी श्रीमंताच्या घरातच आहे, तुला काही करावं लागणार नाही, कर उपासना. श्रीमंताच्या घरात, योग्यांच्या घरात, पवित्र माणसांच्या घरात सांगितलेलं आहे की तुझा पुढचा जन्म होईल अर्जुना. आपल्याला हाच नियम आहे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, जातस्य म्हणजे जन्मलेला त्याला ध्रुव म्हणजे निश्चित मृत्यू आहे, आणि जो मृत्यू जन्म मृतस्यच परत जन्म आहेच जो मेलाय त्याचा. पुढे काय, तस्मात अपरिहार्येर्थे न त्वम शोचितुमर्हसि. तस्मात देअरफॉर अर्जुना तू नको त्या गोष्टींचा विचार करतोयस. अर्ह तू शोच विचार बदल. सोचना आपण म्हणतो ना, सोच बदलो. अर्जुनाला तो सांगतो विचारांची दिशा बदल रे. तू काय म्हणतोस मी भीष्माचार्यांना कशाला मारू, आणि तू मारलं नाहीस तर भीष्माचार्य कायम जगणार आहेत. द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, त्यांना कशाला मारू, ते मरणार नाही आहेत कधी. अरे मी यांना आधी मारलेलं आहे. हे गीतेतलं वाक्य काय, मी यांना आधीच मारलेलं आहे, तू फक्त बाण मारून त्यांना मारल्याचं निमित्त कर. निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. मी यांना मारलेलं आहे, तू जरी नाही तरी. गीतेत एका ठिकाणी असा उल्लेख आहे की तुझ्या हातात जसं धनुष्य आहे तसं माझ्या हातात तू आहेस, आणि तू म्हणतोस युद्ध सोडून जाईन मी. जा, मी एक यंत्र तयार करीन, त्या यंत्राला अर्जुन नाव देईन, यंत्रातून बाण मारीन आणि युद्ध जिंकेन. तुला काय वाटलं, तुझा देह मी चालवतोय रथातून, पण पार्थ सारथी बनून मी तुझं मन चालवतोय. हे फार महत्त्वाचाच विचार आहे हा. म्हणून कुणी सांगितलं की देवावरची भक्ती ही सगळी अंधश्रद्धा आहे. अरे आय कॅनॉट डिफाईन गॉड. मला देवाची व्याख्या करता येत नाही आहे. देवाचा एक अर्थ आहे आतून बाहेर येणारा प्रकाश. बघा, देव, दिवा, दिव्य, दिवस एका अर्थाचे शब्द आहेत. पण आपले कुठलेही दिवे बघा, त्याला बाहेरून फ्युएल किंवा एनर्जी द्यावी लागते की नाही. करंट गेला की सगळे दिवे गेले. देव हा असा दिवा आहे की त्याला बाहेरच्या शक्तीची, एनर्जीची गरज लागत नाही. देव हा असा दिवा आहे की तो सगळ्यांना प्रकाश देतो, अपेक्षा काही करत नाही. एकाच प्रकाशात एक मुलगा अभ्यास करत असतो, दुसरा मुलगा बारीक अक्षरात दुसऱ्या दिवशीच्या पेपरची कॉपी लिहित असतो. एकाच प्रकाशात चांगले अकाउंट्स लिहित असतो, त्याच प्रकाशात दुसरा 2 नंबरचे अकाउंट्स लिहित असतो. प्रकाशाला काय त्याचं, हे लक्षात ठेवा. अपेक्षा नाही आहे प्रकाशाची. म्हणून दिवा हा असा आहे की आतून प्रकाश येतो. आपल्याला दिव्यात तेल घालावं लागतं, ते आपण बनवलेले दिवे आहेत. सूर्य दिवा आहे, ज्यावेळेस तो संपेल त्यावेळेस दुसरा दिवा ही सगळी सृष्टी चालवेल. आपल्या सोलर सिस्टीममध्ये जो ज्युपिटर आहे, ज्युपिटर कॅन बी द नेक्स्ट सन आफ्टर धिस सन डाईज. सन हा कसा मरेल, दर सेकंदाला किती टन्स एनर्जी बाहेर पडते त्यातून. एनर्जी इज रेडिएशन, एनर्जी इज हीट, एनर्जी इज लाईट, आणि एनर्जी इज लाईफ एनर्जी. अशा 4 प्रकारची शक्ती बाहेर पडते दर सेकंदाला. इतके टन कसा जगेलो. आता तो आतून जगतोय, कारण ते आपण म्हणतो ना ऑक्सिजन आहे, हेलियम आहे, ते जळतात, मदत करतात. कधीतरी हे थांबणार आहे. हा सूर्य मरणार आहे. आत्ता मी बोलतोय ना, हे गीतेतलं वाक्य आहे, पण आता वैज्ञानिक आहे. ॲस्ट्रॉनॉमीचे जे शॉर्ट्स वगैरे असतात ना, मुद्दामून बघा. आत्ता मी बोलतोय त्यावेळेला कितीतरी तारे मेलेले आहेत, आणि न्यू स्टार्स आर बॉर्न. स्टार ज्या वेळेला बर्स्ट होतो त्यावेळेला स्टार डस्ट स्प्रेड्स, आणि ती डस्ट एकत्र येऊन न्यू स्टार्स आर बॉर्न. हे कायम घडतं आहे या जगात, या विश्वात. हा चालवणारा कोण आहे, सद्गुरू आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक. त्याच्या पायाशी जर मी आहे तर मला भ्यायचं कशाला. नाही तरी मला भीती वाटते, कारण तू त्याच्या पायाशी नाही आहेस. हे सरळ उत्तर आहे. त्याच्या पायाशी असल्यानंतर भीती कशाला. मला भीती वाटते कारण यू आर नॉट ॲट द फीट ऑफ युअर गुरु. नुसता बसलायस फोटोच्या शेजारी. देवाचे फीट म्हणजे काय आहेत, मग विचार करायला लागतो मी. चिंता नको तर चिंतन करा. चिंतन इज आपण म्हणतो ना विल लिबरेट यू, मुक्त करेल. चिंता विल टाय यू डाऊन, बंधनात टाकतील. बंधन कुणालाही नको आहे हो, मुक्ती पाहिजे प्रत्येकाला. म्हणून श्वास बाहेर सोडताना मी मुक्त होईन. कशासाठी, जीवनासाठी, आणि जीवनासाठी बुद्धीसाठी. इकडे काय आहेत, इंद्रिय आहेत, देह आहे, जगणं आहे, त्याच्यासाठी शक्ती आहे. घेतोय श्वास, बाहेर सोडताना त्या श्वासावर आत प्रोसेसिंग झालेलं आहे.
जाताना हवा आहे, उलट त्याच्यात काय आहे, ऑक्सिजन जास्त आहे. तो ऑक्सिजन घेतो, ब्लड वगैरे शुद्ध करतो, ऑक्सी हिमोग्लोबिन वगैरे, आपण ते सगळं बाहेर सोडणाऱ्या श्वासात कार्बन जास्त आहे ना, कार्बन डायऑक्साईड, पण बाहेर सोडतोय ही जी प्रोसेस आहे ना, आय एम लिव्हिंग, आय एम फीलिंग लिबरेटेड, आहा हा किती सुंदर, मला रिलीज, रिलीफ, ऑल दोज मेकॅनिझम्स आर अप ऑन. ज्यावेळेला मी स्वतःशी बोलतो, हा श्वास सोडतोय मुक्तीसाठी, हा श्वास घेतोय शक्तीसाठी. शक्ती कुणासाठी? जगण्यासाठी, इंद्रियांसाठी. मुक्ती कशासाठी? जीवनासाठी. हे वाक्य आपण अनेकदा म्हणलेलं आहे. मॅन इज द ओनली क्रिचर ऑन दिस अर्थ हू हॅज लाईफ. बाकीचे लिव्हिंग आहेत. मग तो गायंडोळ असू दे, बाकीचा विषाणू असू दे, काय, ओनली लिव्ह. त्यांना काही परीक्षा पास व्हावी लागते. लजवंतीचं झाड आहे बघा, टच मी नॉट प्लांट. लजेचं झाड म्हणतो ना, लाजाळूचं, जरा लागलं की हे होतं वगैरे. तिला काय परीक्षेला बसायचे 10वीच्या? नाही. त्यांना काही करायचंच नाही आहे जीवनात. ते प्रकृतीच्या पातळीवर, नैसर्गिक पातळीवर जगतायत. मी प्रकृतीपासून संस्कृतीकडे जाणार आहे. मला उपासनेशिवाय मार्ग नाही आहे. म्हणून शेवटची जी 3 मिनटं आहेत, शांत बसूया आपण. आत्ता तो एक 5 मिनटाचा अभ्यास करूया. या ओव्या फक्त वाचूया आणि थांबूया. जातसे जे जे जन्म येई ते ते लया जाई. किती सोपं वाटतं बघा ना. जे जे जन्म येई ते ते लया जाई, नासले ते घेई पुन्हा जन्म. नासले म्हणजे न असले, असले म्हणजे जिवंत आहेत, नासले जिवंत नाही आहेत. पुन्हा जन्म ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, जैसे उदयास्त स्वभावेचे. सूर्याचा उदय आहे, सूर्याचा अस्त आहे, पुन्हा दुसऱ्या दिवशी उदय आहे, अस्त आहे. तसं माझं पुनर्जन्म, मरण, पुन्हा जन्म हे चालू आहे. त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे? घटिका यंत्र. 2 अर्थ आहेत त्याचे. आपल्याला एक घटिका यंत्र माहीत आहे, अनेकांच्या शोकेसमध्ये असतं. त्याला सँड क्लॉक म्हणतात. 2 बोल्स आणि वरती वाळू आहे, फाईन सँड्स, ती खाली पडते ट्रिकलिंग डाऊन. ज्यावेळेला ते वरचं पात्र रिकामं होतं, आपण उलटं करून ठेवतो आणि त्याच्यावर पूर्वी घड्याळ होतं. ते इट इज सँड क्लॉक. वरचं बोल रिकाम व्हायला अर्धा तास लागतो. मग कितीदा? 4दा रिकामं झालेलं आहे, म्हणजे आणखीन 2दा झालं पाहिजे. 3 तास मुलांचे पेपर घ्या, परीक्षा संपली. ते गणित होतं. पण ज्यावेळेला वरचं रिकामं होत असतं त्यावेळेला खालचं भरत असतं. मी उलटं करतो, वरचं रिकामं होत असतं त्यावेळेला खालचं भरत असतं. माझं दुःख संपत असतं त्यावेळेला सुख किंवा आनंद निर्माण होणार असतो. आणि म्हणून जे सांगितलेलं आहे, तैसे जन्म मृत्यू जगी अनिवार्य सर्वथा साचार धनंजया. जन्म आणि मृत्यू हे अखंड चक्र चालू आहे. त्यातून मुक्ती, त्याला मोक्ष म्हणलेला आहे. तो सगळा विचार पुढे येणार आहे पुढच्या श्लोकात. पण एक लक्षात ठेवा, म्हणतात जीवा संगे जन्मी मृत्यू, पराधीन आहे जगतीतलं ते आहे. तू जन्मलास की मृत्यू लागलेलाच आहे. मीटर डाऊन आपण म्हणतो ना, मीटर डाऊन. कळत नाही किती श्वास उरलेत, पण प्रत्येक जाणारा श्वास मी मृत्यूच्या जवळ निघालेला आहे. प्रत्येक बर्थडे मी साजरा करतो ना, 1 लेस इयर इन माय लाईफ. आपण कितीदा तरी म्हणतो या 4 महिन्यात करूया ना. रात्री झोपताना तुम्ही म्हणाल हे किती निगेटिव्ह आहे. नाही नाही नाही, इट इज व्हेरी पॉझिटिव्ह. आज मी झोपताना काय झालेलं आहे, माझ्या टिफिनमधला एक घास कमी झालेला आहे. 1 मॉर्सल इन द टिफिन ऑफ लाईफ इज लेस. एक घास टिफिनमध्ये मी 10 घास घेऊन निघालो. घास म्हणजे आपण म्हणतो ना माउथफुल निघालेलं आहे, एक कमी झालेला आहे. अँड 1 मोर नेल इज ड्रिवन इन द कॉफिन ऑफ माय डेथ. जन्माचा टिफिन आहे जीवनाचा आणि मृत्यूची ती शवपेटी काय. त्याच्यात ख्रिश्चन लोक बॉडी ठेवतात आणि ती पुरतात. एक आणखीन खेळा मारलेला आहे, एक आणखीन खेळा मारलेला आहे. 1 लेस मॉर्सल इन द टिफिन ऑफ लाईफ, 1 मोर नेल इन द कॉफिन ऑफ डेथ. म्हणून लाईफ इज अ कॅन्डल बर्निंग ॲट बोथ द एंड्स. ही उभी कॅन्डल ठेवून विझवतात तरी त्याला सिम्बॉलिझम आहे. लाईफ इज आडवी कॅन्डल आहे. तू जन्म म्हणजे दोन्ही बाजूंनी पेटलेली आहे. जन्मापासून दूर येतोयस आणि मृत्यूच्या जवळ येतोयस. लाईफ इज अ कॅन्डल बर्निंग ॲट बोथ द एंड्स. मला किती वेळ आहे, रेस अगेन्स्ट टाईम, पण स्वतःची. आय विल नॉट कॉम्पीट विथ हर. तिचं जीवन निराळ आहे, तिचा टाईम निराळ आहे, तिचा स्पीड निराळ आहे. आय विल कॉम्पीट विथ माय सेल्फ. दॅट इज द बेस्ट कॉम्पिटिशन. ठरवूया, मला 5 वाजता उठायला जमते का? हो. 2 महिन्यात मला 4 वाजता उठायला जमलं पाहिजे. रिटायर्ड झालेली माणसं 4ला उठतील, दुपारी 2 तास झोपतील ना. देर इज नो ऑफिस फॉर दॅम. पण सकाळचे 2 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा विचार सगळा आपण पुढच्या वेळेला पाहूया.
परंतु एक लक्षात घ्या की आता आपण भेटणार आहोत 19 आणि 20 तारखेला. 19 तारखेला शनिवार आहे आणि 20 तारखेला रविवार आहे. त्याच्यानंतर शनिवार रविवार श्रावणातले सुरू होतात आणि श्रावणातला आयतार पूजणं वगैरे ज्या गोष्टी असतात बायकांना सकाळी यायला जमत नाही. हा आषाढातलाच आहे. 19-20 जुलै आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यावेळेला हे पुढचे सगळे ओव्या वगैरे सगळ्या बघूया. शेवटची फक्त 2 मिनटं. मागे जे बसलेले आहेत ते स्वामी स्वरूपानंद महाराजांचं एक वाक्य आहे, श्रीकृष्ण कपडे बदलून आला आणि ज्ञानेश्वरी सांगितली. पण ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी सांगितली. ती भाषा आज समजायला अवघड आहे म्हणून ज्ञानेश्वर कपडे बदलून आले आणि त्यांनी ही अभंग ज्ञानेश्वरी सांगितली. ती किती आत्ता मी तुमच्या बोलतोय तुम्हाला जे कळतंय ना तितक्या किंवा त्याच्याहीपेक्षा सोपी ही ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञानेश्वरी स्वरूपानंदांनी अलीकडच्या मराठीत आणली. एरवी 700 श्लोक गीतेचे मराठीत सोपे करायला 9000 ओव्या ज्ञानेश्वरांना लागल्या. पण ज्ञानेश्वरांची मराठी आणखीन सोपी करण्यासाठी 16000 ओव्या या ग्रंथात आहेत. 2 भाग आहेत त्याचे, पण सोपं आहे वाचायला. आत्तासुद्धा आपण जे वाचलं ते अगदी सोपं आहे. कुठेही बघा, ऐका बोले मग पार्थासी अनंत, आता योगयुक्त झालासी तू, जरी जेणे ज्ञाने समग्राते मज, अर्जुना सहज जाणशील मज सहज जाणशील. इतकं सोपं त्यांनी लिहिलं. वयाच्या अगदी अलीकडे म्हणजे 34व्या वर्षी त्यांना असा एक रोग झाला की त्या रोगाचं निदान म्हणजे डायग्नॉसिस झालं नाही. त्यावेळेला 1934 वगैरे असा काळ असेल. म्हणजे काय, पारतंत्र्य होतं, ब्रिटिश वगैरे डॉक्टर्स असतील. त्यांनी सांगितलं की आम्ही त्याचा रोग काय माहीत नाही, पण त्यांना शक्ती इतकी ड्रेन आउट होईल, इतकी जाईल की ही विल लिव्ह ॲट द मोस्ट 40 days. 40 दिवस हे जगतील. 40 वर्ष जगले. कुठल्या शक्तीवर जगले हो? हायबरनेटिंग फ्रॉग्स मुलांना शिकवले जातात पेपरमध्ये. ज्या वेळेला फ्रॉगला कळतं की आता हे जे चिखल आहे, चिखल सुकत चाललेला आहे, पण पुढच्या वर्षी मला पुन्हा जन्मायचं आहे, तो इतका बारीक होतो, इतका पेपर थिन होतो, लाईक अ वेफर. पण आपण सुके आणले ना, मके वगैरे आणले, पाण्यात घातल्यानंतर परत ते टवटवीत होतात ना, पाऊस आल्यानंतर परत तो फ्रॉग जिवंत होतो ना. ते हायबरनेशन आहे. म्हणजे काय, तो आपला पहिल्यांदा म्हणजे ब्रीदिंग रेट अगदी कमी करतो. म्हणजे आत्ता जर मिनटाला 5 वेळा असेल तर 15 मिनटाला एकदा मी ब्रीथ करेन. त्यावेळेला माझ्या शरीराला अन्न लागणार नाही, झोपेची गरज नाही. आय एम हायबरनेटिंग. हे 4 महिने हायबरनेटिंग टाईम आहे. लेटस हायबरनेट ॲटलिस्ट ½ an hour a day. हायबरनेट एकांतात राहूया, शांत बसूया, श्वास संथ करूया, घेताना शक्ती मागूया जगण्यासाठी आणि सोडताना मुक्ती मागूया जीवनासाठी. हे स्वतःशी रोज बोलूया आणि मग कळेल जगणं महत्त्वाचं नाही, किड्या मुंग्यासुद्धा जगतात. मी काय किडा मुंगी आहे? घर महत्त्वाचं नाही, चिमण्या कावळेसुद्धा घरं बांधतात. मी काय विशेष केलेलं आहे? विचार करा. म्हणजे त्या कॉन्क्रीट गोष्टी आहेत ना, शेवटचं वाक्य आहे, कॉन्क्रीट गोष्टीपासून मन आपलं दूर जाईल. अरे काय रे, परवा रंग दिला आणि काय त्या मुलांनी तिथे पेन्सिलीनं लिहिलेलं आहे, किती निगेटिव्ह. तरी तुला सांगत होतो बाहेरच्या माणसांना बोलवू नकोस. सुरू झाला भांडण. तो म्हणतो बाहेरच्या माणसांना बोलवलं, त्याच्यात छोटा मुलगा होता, त्याच्या हातात तू पेन्सिल मिळाली आणि त्यांनी ते सगळं रंगवलं. ती म्हणाली काही हरकत नाही, पुढच्या महिन्यात माझ्या सासरची मंडळी येतील, त्यातल्या एका मुलाला मुद्दामून पेन्सिल देऊया, रंगवायला सांगूया. कारण एवी तेवी व्हाईट वॉश करावंच लागणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचं उदाहरण देतो. एक माझा मित्र आहे, त्यांनी खरं दत्तक मुलगी घेतलेली आहे. त्या मुलीने असंच घर रंगवलं. आईने भयंकर घर घेतलं डोक्यावर. तो म्हणतो की असू दे ना, चल ग आपण तिथे, तुला इथे काय दिसतं? ती म्हणते सनराईज. इकडे काय दिसतं? सनफ्लॉवर. तिला सूर्य दिसत होता. आणि उद्या जरी विचारलं तरी सनराईज. त्याला त्याच चित्र म्हणजे फक्त रेघोट्या होता. इथे मला काय दिसतं? आय सी अ बर्ड. इथे काय दिसतं? आय सी अ रॅबिट. तिने फक्त रेघोट्या मारल्या होत्या, स्क्रिबलिंग ऑल अराउंड. मग तिथे तिथे तिथे. तो म्हणतो थांब, हे जरा 2 वर्षांनी असं लिहिणार नाही आहे, मोठी होणार आहे, 2 वर्ष हिला देऊया. ज्या वेळेला मी त्याला भेटायला गेलो पुण्याला, त्यावेळेला सिलिंगवर सुद्धा लिहिलेलं होतं. अरे म्हणलं तिने कसं लिहिलं? म्हणाला मी तो घोडा घेतला, आय क्लाइम्ड अप द स्टेप्स. मी तिला खांद्यावर घेतलं आणि रंगव म्हणून तेही रंगवून घेतलं. कारण व्हाईट वॉश करताना सगळ्याला एकदम करणारच आहे. ही इज व्हेरी हॅपी विथ दॅट चाइल्ड. कारण तिने रंगवले ना, चाल सगळं रंगवून टाक, मोडले ना, चाल संपूर्ण मोडून टाक. हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे.
पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक शेवटचं उदाहरण सांगतो, जे काल एका विद्यार्थिनीला मी सांगितलं आणि ती म्हणलं माझ्या डोक्यात एवढा प्रकाश पडला, आय विल नेवर नाऊ थिंक नेगेटिव्हली. रामायणातलं उदाहरण आहे, थोडक्यात सांगतो. काय झालेलं आहे, भरताने सांगितलेलं आहे रामाला, आपल्याला माहीत आहे 14 वर्ष संपल्याशिवाय अयोध्येत मी पाऊल टाकणार नाही. रामाची प्रतिज्ञा आपल्याला माहीत आहे. भरताची, भरत म्हणतो तू केव्हाही अयोध्येत पाऊल टाक, पण तुझ्यानंतर माझं पाऊल अयोध्येत पडेल. 14 वर्ष मी अयोध्येच्या बाहेर राहणार आहे, सिंहासनावर तुझ्या या पादुका ठेवणार आहे आणि त्या पादुकांच्या साक्षीनं राज्य करणार आहे. त्यांनी सिंहासन बाहेर आणलं. अयोध्येच्या सीमेवर नंदीग्राम नावाचं गाव आहे, तिथे सिंहासन आणलं. राम काय वल्कल घालतोय, त्यांनी वल्कल घातली. राम काय जटाजूट आहे, त्यांनी क्राऊन मुकुट घातला नाही त्या 14 वर्षात. राम जमिनीवर झोपतो गवत पसरून, मी तसा झोपणार आहे. राम पानं पसरून पत्रावळीवर जेवतो आणि मातीच्या मडक्यातून पाणी पितो, मी तसं करणार आहे. राम कंदमुळं आणि फळं खाणार आहे, मी तसं खाणार आहे. कारण अयोध्ये वनवासात मी जाणार म्हणून त्याला भेटायला गेलो होतो. त्यांनी सांगितलं अयोध्येस होतू राजा, रंक मी वनींचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, वगैरे वगैरे. तसा पराधीन कुणीच नाही, आपण सगळे स्वाधीन आहोत. आपण आपल्या म्हणजे तो सांगतो ना, भरता विचार कर रे, मी पूर्वी जी कर्म केलेली आहेत त्या कर्म संचिताचा मार्ग चालू आहे. मीच केलेली कर्म आहेत, त्याचीच फळं मी भोगतोय. कसला पराधीन आहे मी? तिथे लोकांना समजण्यासाठी लोकांची भाषा वापरली. स्वाधीन आहोत, माझं जीवन घडवायला. दारुड्याला विचारा, दारू अगदी वाईट आहे, अनुभव आहे, तो सोडत नाही. इकडे भरताने सांगितलं 14 वर्ष मी मोजणार, त्या 14 वर्ष पूर्ण होताना जो सूर्यास्त आहे, आता मुद्दामून ऐका, एकच मिनिट, तो सूर्यास्ताच्या आत तू आला नाहीस तर मी अग्नी प्रवेश करेन आणि जाळून घेईन स्वतःला, अग्नी प्रवेश करेन. शेवटचा दिवस आहे. अगदी समजायला सांगायचं तर 13 वर्ष झालेली आहेत, 11 महिने झालेले आहेत, 29 दिवस झालेले आहेत, समजा 21 तास होऊन गेलेले आहेत, फक्त 3 तास उरलेले आहेत. 6 वाजता सूर्यास्त आहे. भरत काय करतो, लाकडं गोळा करायला लागतो, चिता रचायला लागतो. कुणीतरी जाऊन सांगतं वसिष्ठांना, ओ भरत काय करतोय, तो स्वतःची चिता रचायला लागलाय. त्यावेळेला वसिष्ठ येतात आणि भरताला विचारतात, हा संवाद बघा, तू हे का करतोयस? तो नाही, सूर्यास्ताच्या क्षणाला मी अग्नीत प्रवेश करणार आहे. सूर्यास्त झाल्यावर मी जर अग्नी रचायला लागलो चिता, तर माझा वचनाचा भंग होईल. कारण चिता रचायला तरी मला अर्धा पाऊण तास लागेल, म्हणून मी आत्ता रचतोय. दुपारचे 3 वाजलेले आहेत. काय सांगतात वसिष्ठ, या 3 तासात राम येणार नाही कशावरून? आपलं थिंकिंग कसं नेगेटिव्ह. इतकी वर्ष, 13 वर्ष झाली, 11 महिने झाले, 29 दिवस झाले, राम कुठे आला? मग आत्ता कसा येईल? आत्तापर्यंत आला नाही म्हणूनच आत्ता येईल. आत्तापर्यंत राम आला नाही म्हणूनच आत्ता येईल, असं का नाही विचार करत? आणि तुझं सूर्यास्ताच आहे ना, ते मी पाहून घेतो ना, मी सेवकांना सांगून चिता रचून ठेवतो. सूर्यास्त झाला, राम आला नाही, कर चितेत प्रवेश. तू स्वतः चिता रचतोयस याचा अर्थ नेगेटिव्हली विचार करतोयस, राम येणार नाही. आपलं काय बघा ना, अरे इतक्या वर्षात आला नाही तर आता काय येतोय, इतक्या वर्षात आला नाही म्हणूनच आता येईल. आणि हे संवाद चालू असताना हनुमान येतो. राम आलेला आहे, कोणत्याही क्षणी राम इथे येईल. हनुमानाला का पुढे पाठवला आहे? तो बुद्धिमताम वरिष्ठम आहे, बुद्धिमान आहे. तू सांग राम कोणत्याही क्षणी येईल. अँड यू रीड द फेस ऑफ भरत, त्याच्या चेहऱ्यावर कोणता बदल होतो. कशालाही कटकट, काय सुंदर राज्य करत होतो, कशाला येतोय राम, असं जर वाटलं ना तर आपण अयोध्येत न जाता वनात राहूया. 14 वर्ष वनात राहणं हा आपल्याला अनुभव आहे. पण राम येतोय कुठे, मला का दिसत नाही? असं जर झालं ना तर मला येऊन सांग, आपण पुढच्या क्षणाला पोचू. भारद्वाजांच्या आश्रमात थांबलेत, अयोध्येपासून जवळ आहे. तो भरत हनुमान ज्या वेळेला सांगतो राम कोणत्याही क्षणी येतील, वसिष्ठ भरताला फक्त खुणेनेच विचारतात, मी म्हणत होतो ना, तेवढं कुठेच राम. त्याला एवढा आनंद होतो. मग हनुमान येऊन रामाला म्हणतो, चला लवकर, उशीर झाला तर तुम्हाला तुमचा भाऊ जिवंत दिसणार नाही. आणि म्हणून पुष्पक विमान घेतलेलं आहे. त्या पुष्पक विमानातून राम येतो आणि राम भरत मिलाप, दोघं एकमेकाला आलिंगन देतात. विचार करा किती सुंदर आहे. वसिष्ठ म्हणतात आत्तापर्यंत राम आला नाही म्हणून या 3 तासात राम येईल.
3 तास थांब. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू रीच इट. आपण पणजीचा पूल पडला तर म्हणून चिंता करतो, पणजीला जाणं रद्द करतो. कारण का? माझ्या आईची बहीण सिरियस आहे, कोण जाणार पूल क्रॉस करून बांबोळीला, पडला तर. अरे पडला तर तिथे विचार करता. यू स्टार्ट युअर जर्नी, रीच द ब्रिज, ब्रिज विल बी देअर. आणि ब्रिज इज नॉट देअर, देअर विल बी फेरी सर्व्हिस, और आपण भारत बदलला आहे ना, हेलिकॉप्टर सर्व्हिस. दॅट हेलिकॉप्टर विल टेक यू फ्रॉम द ब्रोकन ब्रिज टू द हॉस्पिटल वेअर युअर आंटी इज सफरिंग. आपण पॉझिटिव्ह विचार करूया. एवढं जरी आज समजलं, आपण आनंदात राहू शकू. आणि त्याच्यासाठी आत्ता शेवटी प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. मगाशी जी सूचना आपण दिली, फक्त 3 श्वास आपण घेणार आहोत. ते घेताना मी जे म्हणणार आहे ते तुम्ही फक्त ऐका आणि मनातल्या मनात म्हणा. आणि ते प्रॅक्टिस आजपासून सुरू करूया. नाकापासून नाभीपर्यंत श्वास घेतो आणि नाभीपासून नाकातून श्वास सोडतो. नाक, कंठ म्हणजे गळा, थ्रोट, छाती आणि माझं मुख्य म्हणजे नाभी. बस इथून मी निघतो पुढे. श्वास घेतोय, घ्या श्वास. हा श्वास घेताना मला शक्ती मिळते जगण्यासाठी, देहासाठी. फॉर माय बॉडी, फॉर जस्ट लिव्हिंग, आय एम गेटिंग दिस एनर्जी when I breathe in. श्वास बाहेर सोडूया. हा श्वास बाहेर सोडताना मला मुक्ती मिळते. ताण, स्ट्रेस, चिंता, भीती, शंका या सगळ्या गोष्टीतून आणि मुख्य म्हणजे नेगेटिव्ह थिंकिंग मुक्ती मिळते. पुढचा श्वास असे 3 श्वास घेऊया. श्वास घेताना शक्ती शरीरासाठी आणि श्वास सोडताना मुक्ती बुद्धीसाठी, आत्म्यासाठी. शांत. शांत. श्लोक म्हणूया, ज्यांना येतात त्यांनी म्हणायचे शांतपणे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. समाधी पाहता समाधान होते. तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंद, चेहऱ्यावर प्रसन्न असा भाव. श्लोक म्हणायचा शांती पाठाचा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति
शांती। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। श्वास कसा घ्यायचा बघितलंय? श्वास घेतला, श्वास सोडला। वर्टिकल ब्रीदिंग, उभा श्वास। हातावर हात चोळूया, रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस। ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर आपण आत्ता सांगितलेले स्वामी स्वरूपानंद, गोंदवलेकर महाराज आणि राम, सीता, लक्ष्मण, हनुमान सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद महाराज, महाराज, महाराज। सर्वांना नमस्कार। महाराज की जय हो।